ही गळ्याची पूर्ण उंची ही 10ची घेते. कॅनव्हास आहे त्यासाठी इथून आपण जर गळा टाकणार आहे तर त्याच्या खाली पण आपल्याला कमीत कमी 1 इंच तरी पाहिजे असतो कॅनव्हास. अशा पद्धतीने. आणि इकडे गळ्याच्या ठिकाणी मी 2 इंचावरती मार्किंग करते. ही मार्किंग आपण जोडून घ्यायची आहे. आता यामध्ये मी आकार टाकते. मला जशा पद्धतीचा आकार पाहिजे तो मी आकार टाकते गळ्याचा. एक अर्धी डिझाईन म्हणता येईल त्याला. आणि तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही आकार म्हणा, गळ्याची डिझाईन म्हणा, तशी तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने मला गळ्याची डिझाईन बनवायची. मी ही गळ्याची डिझाईन कटिंग करून घेते. इथे कधी पण आपण अर्धा इंच खाली मार्किंग करून घ्यायची आणि मग इथून कटिंग करायची. आपण जेव्हा इथून डायरेक्ट कटिंग करतो तर ते स्टिच करताना प्रॉब्लेम येतो. तर मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवते की कसा प्रॉब्लेम येतो. माझा गळा कटिंग करून झालेला आहे कॅनव्हासचा. मी तो ओपन केला. अशा पद्धतीने ओपन केला तर ही जर कटिंग आपण करून टाकली आहे मधल्या पोर्शनची तर हा गळा स्टिच करताना असा फाकतो. आपल्याला हे इथलं अंतर किती घ्यायचं आहे त्यानुसार आपण स्टिच नाही होत. हे जर जास्त असं लांब जर गेलं तर मग शोल्डर उतरणे वगैरे प्रॉब्लेम येतो. त्यासाठी इथे अर्धा इंचाची कॅनव्हासची पट्टी तशीच ठेवायची आणि नंतर आपण जेव्हा स्टिच करतो नंतर कट करून टाकायची.